समस्त ग्रामस्थ मंडळी वेलतुरा तालुका सेनगाव जिल्हा हिंगोली. भजनाची गोडी लागणं गरजेचे आहे, लक्षात ठेवा. आणि भजनाची गोडी लागणं एवढंही सोपं नाही महाराज. मग नाम मुखाला येणं सोपं नाही. नाम मुखाला यावं. बघा, अमृतापेक्षा देवाचं नाव गोड आहे, बरोबर आहे का नाही? अमृताहुनी गोड नाम तुझे देवा, मन माझे केशवा काबाने घे. भगवंताचं नाव अमृतापेक्षा गोड आहे, पण मनाला घ्यायला आवडत नाही. दारू कडू आहे पण सोडायला आवडत नाही. मी काय पिऊन नाही पाहिली, दुसऱ्यानं सांगितले बरं का. दारू कडू आहे पण ते सोडायला आवडत नाही. का? विषय विषयाचा पडी पाडू, गोड परमार्थ लागे कडू, कडू विषय तो गोडू जीवासी झाला. लक्षात येते का? काही बी निमित्त करतील माणसं पण प्यायचं सोडणार नाही. एकान बायकोला झाकणभर दारू पाहिजे, त्या बाईन केलं किती कडू आहे म्हणे. तो म्हणे तुला आज कळलं काही दुःख मी कसं पचवत असं. अगं माझं मला माहिती आहे, तुला वाटतं मी एन्जॉय म्हणून पितो, पण असं काही नाही. निमित्त करतील पण प्यायचं सोडणार नाही. मिठाला लक्षात येते. म्हणून लक्षात घ्या, कडू आहे पण सोडावं असं वाटत नाही. देवाचं नाव अमृतापेक्षा गोड आहे पण मनाला घ्यायला आवडत नाही. पण नाम मुखाला यावं. राहू द्या, इथंच ठेवा, इथंच ठेवा. नाम मुखाला यावं, त्याच्यात प्रेम निर्माण व्हावं. हे ज्या दिवशी घडेल त्या दिवशी काला. म्हणून लक्ष देऊन ऐका, काला 3 पद्धतीचा असतो. दही भाताचा खिचडी काला, हरिनामाचा खिचडी बोला बोला काला, आणि तुका म्हणे काला कोठे अभेद देखील. जिथे भेद शिल्लक राहत नाही तो खऱ्या स्वरूपाचा काला आहे. कोणता भेद जावा? हा मंदिरातला देव आहे आणि मी दर्शन घेणारा जीव आहे. हा भेद ज्या दिवशी संपल त्या दिवशी काला. आपला तर सामान्य भेदच जात नाही महाराज. आपला सामान्य भेद जायला तयार नाही तर तो भेद कधी जाणार आहे? देव पहावया गेलो, येताना दुसऱ्याची चप्पल घेऊन आलो, बरोबर नाही? ते देवाची ओढणी ठेलो. हा अनुभव ज्या दिवशी येईल त्या दिवशी काला, आणि तो काला आज आपल्याला मिळणार हे आपलं भाग्य आहे. विठाला विठाला. म्हणून कमी वेळात मला तुम्हाला जेवढं चांगलं सांगता येईल तेवढं सांगण्याचा मी प्रयत्न करणार आहे. काल्याचं कीर्तनच गावच्या महाराजाकडे याच्यासाठी असतं की कानात येऊन सांगितलं उरक की उरकायचं, आणि कानात येऊन सांगितलं टाईम आहे की लांब व्हायचं. त्याच्यामुळं मी लवकर थोड्या वेळात तुम्हाला सांगणार आहे. कंस मथुरेचा राजा आहे कंस. त्या कंसाची चुलत बहीण आहे देवकी. ती देवकी उपवर झाली आणि कंसाने आपल्या बहिणीचा विवाह करायचं ठरवलं. थाटामाटामध्ये दोघांचा विवाह सोहळा पार पडला आणि दुसऱ्या दिवशी गावातून वरात निघाली. वरात कळते ना सर्वांना? तेवढंच कळतं म्हणा, बाकीचं काही कळत नाही. गावातून वरात निघाली आणि त्या ऐन गावाच्या मधोमध वरात आली आणि त्या वरातीमध्ये एक विरजन पडलं. आकाशवाणी झाली, हे मूर्ख कंसाच्या बहिणीची तू एवढ्या आनंदानं वरात काढत आहे, हिच्या पोटी येणारा 8वा मुलगा तुझा वध करणार आहे. आकाशाची वाणी सांगत असे कंसा, मानी हा भरवसा बोलण्याचा. आकाशवाणीने सांगितलं, कंसा तुझा माझ्यावर भरोसा नाही का? माझ्यावर विश्वास ठेव. हिच्या पोटी येणारा 8वा मुलगा तुझा वध करणार आहे. महाराज, हिच्या पोटी येणारा 8वा जर मला मारणार असेल तर हिला जिवंत कशासाठी सोडायचं? माणसं माणसावर प्रेम करतात पण कुठपर्यंत? लक्ष देऊन आहे का? स्वतःला त्रास होणार नाही तोपर्यंत. माणसं गरजेनुसार जवळ येतात, सोयीनुसार दूर जातात. लक्ष देऊन आहे का बरं का? कंडिशन नुसार माणसं बदलतात. वातावरण बदललं की माणसं बदलतात. बोलत चला माया हो. चहात माशी पडली तर चहा काय करता? बोला ना, फेकून देता. आणि तुपात माशी पडली तर तूप फेकून देता. मग 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 बोला 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 बोला. कशाला फेकता? माशीला नुसतं फेकता, अगोदर चोखता मग फेकता. त्याला मक्खी चूस म्हणतात आहे. तिच्या अंगाला मक्खी म्हणजे माशी, चूस म्हणजे चोखणे आहे की. तिच्या अंगाला लागून बी तूप वाया गेले नाही पाहिजे. मग चहा फेकतात, तूप का फेकत नाही? माझा प्रश्न आहे तुम्हाला. सोपं उत्तर आहे महाराज. चहा 5 रुपयाचा आहे, तूप 1000 रुपयाचं आहे. चहा फेकायला परवडतो, तूप फेकायला परवडत नाही. मग माशीला फेकतात आणि म्हणतात पाणी मारा पाणी मारा पाणी मारा पाणी मारा. जाग्यावर फिल्टर. लक्षात येते का? या बाबाजी इकडे इरे इरे. विठाला 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 विठाला. गोपाल कृष्ण भगवान की जय. बोला पुंडलिक वरदा विठ्ठल देव तुकाराम. भगवान
चहा फेकायला परवडतो, चहा 5 रुपयाचा आहे, पण तूप फेकायला परवडत नाही, तूप 1000 रुपयाचं. हे कंडिशन नुसार माणसाचं बदलणं असतं. वातावरण बदललं, माणसं बदलतात. जब वक्त अपना होता है तो पराये भी अपने हो जाते हैं, लेकिन वक्त जब पराया होता है तो अपने भी पराये हो जाते हैं. जेव्हा आपली चालती असते ना, तेव्हा आपल्या इशाऱ्यानं लोक चालतात. पण आपल्यावर वाईट वेळ आली की आपली माणसं आपली साथ सोडत असतात. माणसं कसे वागतात हे कोरोनात लोकांना चांगलं कळालं. बायकोनं बी कुत्र्यासारखी भाकर ठेवली महाराज. कळलं माझं बोलणं? वातावरणानुसार माणसं बदलत राहतात. मग कंसाने अगोदर बहिणीचा विवाह सोहळा आनंदात केला, पण हिच्या पोटी येणारा मला मारणार असेल तर हिला जिवंत कशासाठी सोडायचं? तलवार घेतली आणि मारायला अंगावर धावून गेला. घेऊन या खडग माराया धावला, हात तो धरीला वसुदेवे. वसुदेवाने हात धरला, सांगितलंय वेळ ही तुझी बहीण आहे, बहिणीला मारल्यानंतर तुझ्या नावाला कलंक लागेल. संतोषराव, मरावं तर कधी ना कधी लागणार आहे, फक्त कलंकित होऊन मरू नका. कोण राहणार आहे महाराज सांगा? मास्क लावला तरी मरणार, नाही लावला तरी मरणार. लस घेतली तरी मरणार, नाही घेतली तरी मरणार. सप्ताह केला तरी मरणार, बंद पाडला तरी मरणार. वर्गणी दिली तरी मरणार, याच्यातली दाबली तरी मरणार. मरणार इथं कॉम्प्रोमाइजच होत नाही. मरणार मरणार मरणार, याच्यात काय सेटलमेंट आहे का? मरणारच आहे आपण, फक्त कलंकित होऊन मरू नका. जल से पतला कौन है, कौन भूमि से भारी, कौन आगन से तेज है, कौन काजल से काली. 4 प्रश्न है, 4 उत्तर आएगा. जल से पतला ज्ञान है, पाप भूमी से भारी. भूमीला ओझं जर होत असेल तर माणसाचं होत नाही, पापाचं होतं. आणि तुका म्हणे पापे येती रोगाची या रूपे. माझं बोलणं कळलं? कोरोना कशाचं स्वरूप आहे? पापाचं स्वरूप आहे. पाप वाढलं की भूमीला भार होतो, आणि भूमीला भार झाला की त्याचं रूपांतर रोगात होतं आणि माणसाचं पाप संपून जातं. कळलं माझं बोलणं? मग जातो कशानं कोरोना? तुका म्हणे पापे जाती संताची या जपे. भगवंताच्या नामानं पाप नाहीसं होतं, आणि पाप गेला की ताप जायला वेळ लागत नाही. माझं बोलणं लक्षपूर्वक आहे का बरं का? म्हणून भूमीला भार होतो. जल से पतला कौन है, जल से पतला ज्ञान है, पाप भूमी से भारी, क्रोध आगन से तेज है. महाराज, अग्नी तरी लेट जाळल, पण राग माणसाला फास्ट जाळत असतो. क्रोध आगन से तेज है, कलंक काजल से काली. काजळापेक्षा काळ जर का असेल तर कलंक असतो. काजळ पुसल्यानं जाईल महाराज, पण कलंक जीवनातला पुसल्यानं जात नाही. म्हणून कलंकित होऊन मरू नका. मरावं तर सर्वांनाच लागणार आहे महाराज. ए मौत तेरे इरादे नेक है, शमशान में गरीब और आमिर का बिस्तर एक है. आजपर्यंत गरीबाचं घर वेगळं, श्रीमंताचं वेगळं. गरीबाचं हॉटेल वेगळं, श्रीमंताचं हॉटेल वेगळं. गरीबाचं फार्म हाऊस वेगळं, श्रीमंताचं फार्म हाऊस वेगळं. गरीबाचे कपडे वेगळे, श्रीमंताचे वेगळे. गरीबाचा मोबाईल वेगळा, श्रीमंताचा मोबाईल वेगळा. पण आजपर्यंत गरीबाची स्मशानभूमी वेगळी आणि श्रीमंताची वेगळी अजून तरी तयार झाली नाही महाराज. लक्षात ठेवा. म्हणून जो गरीब तिथं आहे, श्रीमंत सुद्धा त्याच ठिकाणावर जाणार आहे. काही फरक नाहीये. लक्षात येते माझं बोलणं? एका ट्रकवर मी असं छान वाचलं बघा. मौत से किसी की रिश्तेदारी है, आज मेरी तो कल तेरी बारी है. आज मी गेलो, उद्या तुला जावं लागणार आहे. एक पाहत असा एकाची दहने, सावध त्या गुन्हेकारीण. मरावं तर लागणार आहे दादा हो, पण सावध व्हा. सावध व्हा, काही मागं राहणार नाही. मेल्यावर कपडे जाळून टाकणार, राख नेऊन टाकणार, हाडं नेऊन टाकणार. जर घरी मेला तर, तिकडे मेला तर हाडं बी नाही, राग बी नाही, काहीच नाही. विठाला सांगितलं कंसा, मरावं तर कधी ना कधी लागणार आहे. अरे पण कलंकित होऊन मरू नको. बहिणीला मारल्यानंतर बहिणीचा हत्यारा म्हणून तुला लोक ओळखतील ना. आपल्याला बहिणीला ओवाळण्याची प्रथा आपल्या हिंदू धर्माची आहे, आणि तू बहिणीला मारायला लागला. मग वसुदेवानं समजावून सांगितलं. समजावण्याच्या पद्धती आहे साम दाम दंड भेद. ज्याला जी भाषा कळेल त्याला त्या भाषेत समजून सांगितलं पाहिजे. म्हणतात लातो के भूत बातों से, पाकिस्तान जिस भाषा हमें समझे उस भाषा हमें प्रत्युत्तर देना चाहिए भाई और बहनों. बरोबर आहे का? ज्याला जी भाषा कळेल त्याला त्या भाषेत सांगितलं पाहिजे. बरोबर आहे का नाही? लक्षात ठेवा. बस वसुदेवाने विचार केला, ताकदीनं कंस मोठा आहे, मग आपण युक्तिवाद केला पाहिजे. कारण भीती नाही ना हिला, होणाऱ्या मुलापासून भीती आहे. मग असं कर ना, आम्हाला दोघाला बंदी शाळेत ठेव. जे मुलं होतील ते मुलं मी तुला आणून देतो. बहिणीचा जीव वाचेल, शत्रू संपून जाईल, आणि नावाला कलंक सुद्धा लागणार नाही. महाराज, ही वृत्ती पडली, ही वृत्ती कंसाला पटली बरं का. बुद्धीनं काही बी काम होत असतं.
म्हणून पवार साहेबांनी सांगितलं तिकडे घेऊन 2.5 भेटत नाही, इकडे येऊन 5 घ्या. बरोबर आहे. लोक थोडेफार नाराज होतील, कर्ज माफी करून टाकू. लोक खुश, तुम्ही खुश आणि त्याची जिरल. बरोबर. याला मती म्हणतात. 1 मती एवढं काम करते, 12 मती कमी काम करेल का मला? मती म्हणजे बुद्धी, युक्तिवाद म्हणतात याला. आणि बुद्धिजीवी माणसाला मान्यताच आहे. विठाला विठाला. वसुदेवाने सांगितलं तुला हिच्यापासून भीती नाही ना, हिला होणाऱ्या मुलापासून भीती. मग असं कर, दोघाला बंदी शाळेत टाक. जे मुलं होतील ते मुलं मी तुला आणून देतो. बहिणीचा जीव वाचेल, शत्रू संपून जाईल, नावाला कलंकही लागणार नाही. ही वृत्ती कंसाला पटली. दोघाला बंदी शाळेत टाकलं. ऐका, पहिला मुलगा झाला वसुदेवानं. तो मुलगा कंसाकडे घेऊन आले. कंसाने त्या निलागज मुलाकडे पहिल्यांदा आली. म्हणे अरे 8वा मारणार आहे, पहिल्याला मारून काय करायचं, परत घेऊन जायला सांगितलं. पण कंसाला ही गोष्ट कळली, नारदाला ही गोष्ट कळली. नारद म्हणले हा असाच जर पुण्य करायला लागला तर याच्या पापाचा घडा भरणार नाही. आणि पापाचा घडा भरला नाही तर भगवंत अवतार घेणार नाही. कधी ना कधी पापाचा घडा भरल्याशिवाय आपल्याला त्याची शिक्षा मिळत नसते. लक्षात ठेवा. यदा यदा ही धर्मस्य ग्लानिर्भवती भारत अभ्युत्थानम धर्मस्य तदात्मानं सृजाम्यहम. यदा यदा म्हणजे जेव्हा जेव्हा, धर्मस्य म्हणजे धर्माची ग्लानी होते, हानी होते, त्यावेळेस भगवंत अवतार घेतात. नारद म्हणले हा पुण्य जर करायला लागला तर याच्या पापाचा घडा भरणार नाही. आणि याच्या पापाचा घडा भरला नाही तर भगवंत अवतार घेणार नाही. नारद कुणाला म्हणतात? जिसकी कोई भी बात कभी रद्द नहीं होती राजू सर उसे ना रद्द कहते हैं. ज्याची कोणचीच गोष्ट कधी रद्द होत नाही त्याला नारद म्हणतात. एकाच्या पोराला पाहुणे पाहायला आले. गावात वट्यावर बसलेला नारद पाहुणे येईल म्हणे. कसं काय येणं गेलं? पाहुणे म्हणले शामराज पोरग पाहायला आलो. गावात म्हणजे शामराज पोरग, त्याच्या पोराला तर घुरं येते. मोडली सोयरी. तू कसा काय म्हणला महापोराला घुरं? सभागती म्हणलो अरे पण वाटोळ गेलं त्याच्या सोयरिकेचं. लक्षात ठेवा. हे लक्षात घ्या मला काय सांगायचं. नारद म्हणले वेड्या, कोणताही पहिला आणि कोणताही 8वा होऊ शकतो. पुण्य सारा वया भेटे देव ऋषी वधी बाळ काशी ठेवू नको. मारून टाकायला सांगितलं असं 1 2 3 नाही. होताची प्रसूत निवून या देत 6ही मारित दुराचारी. 6 मुलं कंसानं मारले. 7वा गर्भ योग मायेने रोहिणी मातेच्या उदरात नेऊन घातला. आता 8वा जन्माला येणार तेव्हा देवकीचे तेज दिशे जैसा सूर्य, कंसाचे हृदय जळत असे. आता देवकी मातेचं तेज एखाद्या सूर्याप्रमाणे दिसत होतं. लख प्रकाश त्या बंदी शाळेमध्ये पडला. लख पडला प्रकाश बंदी शाळेमध्ये, है की नाही? बंदी शाळेत लख प्रकाश पडला. आणि 8 वर्षाची चतुर्भुज मूर्ती देवकी वसुदेव यांच्या समोर उभी राहिली. देवकी वसुदेवाने सांगितलं देवा तुम्ही 8 वर्षाचे झाल्यावर तुम्हाला आमचं पोरग कोण म्हणेल? भगवंत म्हणले मी लहान होणार आहे, पण त्या अगोदर मला तुम्हाला काहीतरी सांगायचंय. बाबा माझा जन्म झाल्यावर मला इथं ठेवायचं नाही, मला कुठं न्या. नंदाच्या घराला, नंदाच्या घराला मदने गोकुळाला, मदने गोकुळाला. मदने गोकुळाला, मदने गोकुळाला, मदने गोकुळाला. नंदाच्या घराला, मदने गोकुळाला. मला नंदाच्या घराला घेऊन जा. तिथं माया जन्माला आली असेल, तिला इकडे घेऊन या आणि मला तिथं ठेवून द्या. बोलणं सोपं आहे, बोलायला सोप्या गोष्टी असतात. महाराज सांगू तुम्हाला, जो मेहनत करता है उसे गलती होती है. पुन्हा एकदा वाक्य ऐका, लक्षपूर्वक कळलं तर टाळी वाजवा. जो मेहनत करता है उसे गलती होती है, निकम्मों की जिंदगी दूसरों के गलती खोजने में बीत जाती है. ज्याला मेहनत करायची नाही ना त्याचं आयुष्य फक्त चुका काढण्यात संपून जातं महाराज. पण करतं त्याला माहित असतं. आता खाली बसून महाराज चुकला म्हणणं सोपं आहे, जमलेच नाही. तू बारा ये आपल्याला येत असतं का? मग बोंबलू नको. खंडन त्यानं करावं ज्याला मंडन करता येतं. ज्याला मंडन करता येत नाही त्याला खंडन करण्याचा अधिकार नाही. चूक सांगण्याचा अधिकार त्याला असतो ज्याला बरोबर आहे हे सांगता येतं. आमच्या चुका काढाव्या कोणी? अशा महाराजांनी. ज्यांनी परमार्थात खूप दिवस घातले त्यांनी काढावं. ज्याची बायको ऐकत नाही त्यानं आमच्यावर काय जोर टाकावं महाराज. तिला सांगणं बाबा जमलं तर कशाला त्रास देतो. लक्षात येतं का माझं बोलणं? खंडन ज्याला मंडन करता येतं त्याला खंडन करण्याचा अधिकार आहे. एखादा म्हणला पखवाज कमी जास्त झाला, हे गट्टे ना हातोडी दे लावून,
आपल्याला जमतं का? मग गट्टात डोक्यात घाली. जमत नसेल तर फायदा आहे का? सांगितलं अरे बोलणं सोपं असतं ना महाराज. बोल बोलता वाटे सोपे करणी करता रिकामी जागा कापी. घरी जाऊन भरा विठाला. बोलायला काही गोष्टी सोप्या असतात. वसुदेव देवकीनं सांगितलं अहो बोलणं सोपं आहे, हातापायात बेड्या आहे, तुम्हाला नेणं सोपं आहे का? भगवंत म्हणले त्याची चिंता तुम्ही करू नका, मी आल्यानंतर सर्व व्यवस्थित होईल. आणि भगवंतानं पुन्हा गर्भामध्ये प्रवेश केला. आणि ऐका, देवकी वसुदेव यांच्यावर स्वर्गातले सर्व देव एकत्रित येऊन पुष्पवृष्टी करतात आणि देवाच्या येण्याचं स्वागत करतात. आपल्याला सुद्धा देवाचं स्वागत करायचंय. शक्य आहे त्या सर्वांनी हात वर करून टाळी वाजवायची. हा, स्वागतम कृष्ण शरणागतम कृष्णा सत्यवरम सत्यपरम ति सत्यम सत्यशिवनी निहितंच सत्यम सत्यश सत्यमृतमेव सत्यम सत्यात्मकम त्वाम शरणम प्रपद्ये. सत्य सत्य म्हणून भगवंताची गर्भस्तुती करतात. आणि ऐका, तो दिवस देवकी वसुदेव यांच्या जीवनात येतो. कोणता? श्रावण महिना, अष्टमी तिथी, रोहिणी नक्षत्र, बुधवारचा दिवस. आणि रात्री 12च्या टायमाला भगवंताचं प्रागट्य झालं. उचलिला कमळापती पायीची बंधने गळती. आपोआप हातापायातल्या बेड्या तुटल्या. म्हणती आशे रक्षपाळ ते म्या मोहिले द्वारपाळ झोपी गेले. भगवंताला टोपलीमध्ये टाकलं आणि गोकुळात घेऊन आले. गोकुळात काय झालं होतं बघा. नंद बाबा आणि यशोदा राणीला बऱ्याच वर्षापर्यंत मुलबाळ नव्हतं. पण तो दिवस त्यांच्या जीवनात आला. माया जन्माला आली. माया जन्माला येणार म्हणून गोकुळातल्या सर्वांना झोप लागली. मुलाला तिथं ठेवलं आणि मायेला घेऊन मथुरेत आले. मथुरेत काय झालं आपल्याला पाहायचं नाही, गोकुळात काय झालं आपल्याला पाहायचं. जी बाळांपण करणारे असते ना, ती रोज जागा राहायची, पण आज तिला झोप लागली. पण मुलाला ठेवल्याबरोबर मुलाने रडायला सुरुवात केली. ते रडणं त्या दाईंच्या कानावर आलं आणि तिला जाग आली. पाहते तर काय, यशोदा मातेच्या समोर मुलगा पडलेला. एवढा आनंद झाला ना महाराज. मुलगा झाल्यावर किती आनंद होतो. सध्या पंढरी दादाला नंदूला विचार. पंढरी खरबळ आणि आमचे नंदू भाऊ खरबळ. मुलगा झाला एवढा आनंद की म्हणे जेवढी साखर लागल सप्त्याला मी तेवढी देऊन टाकणार. आणि त्यांच्या बंधूला एवढा आनंद. पिंटू भाऊ ते म्हणले सगळ्यांना मला पेढे वाटायचे. आज तुम्हाला पेढे आहेत 25-30 किलो. टाइम आहे अजून, जिबील पाणी सोडू नका. यायले दाय का नाही, सर्वांना पेढे. मला सांगा एवढा आनंद होतो. मुलगा झाल्यावर एवढा आनंद आहे, बरोबर आहे का नाही, लक्षात ठेवा. मग मला सांगा, जगाचा मालक ज्याच्या घरी आला त्याला कमी आनंद असेल का हो महाराज. पाहुणा आला तर आनंद होतो, बरोबर आहे ना. देव ज्याच्या घरी आला त्याच्या घरी कमी आनंद असेल का. किती आनंद म्हणतात ना. किती सांगू मी सांगू कुणाला, सांगू मी सांगू कुणाला. अष्टमीच्या रात्री यमुनेच्या काठी गोकुळ अवतरले. उडा हसो कालात नाचू गाव तालात पैंजण वाजले. काना दिसतो उठून गोपी आल्या नटून
श्रृंगार के आज आनंदी आनंद झाला, आज आनंदी आनंद झाला, आज आनंदी आनंद झाला. किती सांगू मी सांगू कुणाला, किती सांगू मी सांगू कुणाला. आज आनंदी आनंद झाला, आज आनंदी आनंद झाला, आज आनंदी आनंद झाला. आज आपल्या बी चेहऱ्यावर आनंद आहे का नाही महाराज? काल किती आनंदात होतं, सगळं गाव दिंडीमध्ये सामील होतं, कलश बसले, आनंदच आहे का नाही? आनंद झाला सर्व. म्हणले बाबा केलं पण काही शिन नाही आला महाराज, आनंदच आहे का नाही? काहीला याच्यात आनंद आणि काहीला वर्षभऱ्या महाराज लोकांचा थोबड पाच घालणार रे बाबा, काहीला याच्यात आनंद. बरोबर आहे काय? काही म्हणत असते होय अबू दादा 7 दिवस झाले तोंड आवरून धरलं बाबा, काय आज मोकळं होईल का? जरा लक्षात येते महाराज उपकार. हे बघा लक्षात ठेवा, गाव खूप आमचं सुंदर आहे महाराज, लक्षात येते का? एवढा आनंद आहे, त्या आनंदाला पारावार नाही. गोकुळीच्या सुखा अंत पार नाही लेखा, बाळकृष्ण नंदा घरी आनंदल्या नरनारी. एवढा आनंद त्या गवळणीनं पाहिलं पळतच गेली. बाबा 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 बाबा. तिला वाटलं ही बातमी मी कधी नंद बाबाला सांगू शकते. बायाचं असं असतं आहे की त्याला एखादी गोष्ट कळावी. त्या जोपर्यंत 10-20 बायाला सांगत नाही तोपर्यंत त्याचं पोट मोकळं होत नाही. फक्त सांगताना काळजी घेतात. तू म्हणून म्हणते नाही म्हणशील कोणा, तू म्हणून म्हणते ना अख्खा येलतुऱ्या लिस्तूर लावतीन, उरलेला ककरवाडीत नेऊन सोडते. जगातले 2 सर्वात फास्ट नेटवर्क, एक ईमेल आणि दुसरा फिमेल. सर्वात फास्ट नेटवर्क. एखादी गोष्ट पसरवायची असेल तर पेपरला देऊ नका, 4-5 बायाला सांगा, पण सांगणं झाल्यावर म्हणाल कोणाला म्हणू नको, मग तर डबल लाईन विठाला. बाबा 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 नंद बाबा गाईच्या गोठ्यात होता. अरे बोल छोरी का भयो? बोले बाबा कचुना भयो. कचुना भयो तो काहे बाबा बाबा रटलं गाय घुम रही है. वृंदावनातली भाषा देवाच्या गावची बाबांना माहितीये. बोल चोरी का भयो? बोले बाबा कचुना भयो. कचुना भयो तो काहे बाबा बाबा रटलं गाय घुम रही आहे. काय झालं नाही मग बाबा बाबा म्हणून तुला ओरडायला काय झालं? ती म्हणे बाबा लालो भयो. लालो भयो म्हणजे मुलगा झाला. नवरत्नाचा हार तिच्या गळ्यात नंदाबाबांनी टाकला. ती तिथं थांबली नाही. मग गवळण हा गवळण गवळणीला सांगते. गवळण सांगती किंवा म्हणती गवळणीला पुत्र झाला. मायाव पाठ आहे ना तुमच्या. 1 धावी एकी पुढे वाटी ताटी सुंट वडे. वान भरोनिया नंदा घरी झाली दाटी. सुईनीची गलबल झाली. दासी जणी हेल घाली. हेल घालणं माहितीये का तुम्हाला? नाही तेल घालणं माहितीये का? त्याच्यात आमचा हात कोण धरेल म्हणा महाराज. 15 दिवसात एका घराची 2 घरं करते मी. दासी जणी हेल घाली. गवळणी जायच्या. लक्ष द्या. एवढा आनंद त्या गोकुळामध्ये आहे. आजपर्यंत गोकुळ सुन सुन वाटत होतं. म्हणतात सुनिये गोकुल नगरिया आजा आजा सावरिया. सुनिये गोकुल नगरिया आजा आजा सावरिया. वृंदावन के तुम हो राजा भक्तों को अब दरस दिखा जा. आके बजा जा मुरलिया आजा आजा सावरिया. सुनिए गोकुल नगरिया आजा आजा सावरिया. आजपर्यंत गोकुळ सुन सुन वाटत होतं, पण आज गोकुळातल्या आनंदाला पारावार राहिला नाही. आणि त्याच आनंदाचं वर्णन तुकोबाराच्या अभंगामध्ये. गोकुळीच्या सुखा गोकुळीच्या सुखा गोकुळी
नाही लेखा. तुकाराम महाराज त्या आनंदात सामील होते. कोणी म्हणाल खोटं बोलताय महाराज तुम्ही. भगवान श्रीकृष्ण द्वापार युगातले आणि तुकाराम महाराज बोला 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 कलियुगातले हे गे. मग आता द्वापार युग कुठं आणि कलियुग कुठं, मग हे कसं काय. तर जे जे झाले अवतार तुका त्यांचे बरोबर. तुकाराम महाराज सोबत होते प्रत्येक अवतारात. ऐका बरं लक्ष देऊन. तुकाराम महाराज प्रत्येक अवतारात देवाच्या सोबत होते. भगवंताचा तो सोहळा तुकाराम महाराजांना पाहिला आणि त्याचं वर्णन केलं. गोकुळीच्या सुखा अंतपार नाही लेखा. काय एवढं सुख गोकुळात झालं होतं, कारण सुखाचंच प्रागट्य झालं होतं. सुखरूपाय साधुजा कोणी सांगा, माझ्या पांडुरंगा सारिखा तो सर्व सुखाचे आगर. बाप रखुमा देवीवर सर्व सुखाचे आगर. मने नरहरी सोनार सर्व सुखाचे आगर. जनी मने शारंगधर आनंदाद्वय नित्य निरामय. जे का निज ध्येय योगियाचे सच्चिदानंद रूपाय. विश्वोत्पत्त्याधी तवे तापत्रय विनाशाय. श्रीकृष्णाय वयम नमः. सतघन चितघन आनंद घन असणारा परमात्मा आहे. नंद घर आनंद भयो. नंदाच्या घरी मुलगा झाला म्हणत नाही, नंद घर आनंद भयो जे कन्हैया लाल की. एवढा आनंद त्या गोकुळामध्ये झालेला आहे. गवळणी जायच्या मुलाला पाहिजे, बाहेर येऊन चर्चा करायची. काय सुंदर मुलगा आहे, काय सुंदर मुलगा आहे. ऐकताय ना सर्व. ज्यानं माणसं एवढे सुंदर बनवले, तो देव कमी सुंदर असेल का महाराज. किती सुंदर देवाने आपल्याला बनवलं. पाहिजे तिथं सगळ्या गोष्टी दिल्या. इथं तोंड दिलं, इथं नाक दिलं, इथं डोळे दिले, इथं कान दिले. या कानाला वरून हे टरफलं दिले. ह्या वरच्या टरफलाची काय गरज होती. देवाला माहीत होतं पुढं चालून कोरोना होणार आहे, लोकाला मास्क लावावं लागणार आहे. ते लटकवता यावे म्हणून त्याचं नियोजन. आणि ते हे टरफलं नसते तर खिळे ठोकून घ्यावं लागले असते. बरं तोंडाच्याच वर नाक दिलं. नाक इथंच का दिलं देवानं, कधी केलाय का विचार. एवढा टाईमच कुणा जोडे मला मार. नाक इथं का दिलं. जेवताना अगोदर नाक तपासत असतं, घास तोंडात घालायच्या लायकीचा आहे का. असला तर इन नाही तर आउट, आत नाही तर बाहेर. बरोबर. मग आता पाठीला भरपूर जागा होती ना, पाठीला द्यायचं होतं. मग असं दाखवावं लागला असता, घास माग खावा लागला असता. कष्ट आहेत. म्हणून देवान बरोबर नाक तोंडाच्या वर दिलं. पण नाकाला या 2 नळ्या दिल्या सायलेन्सर. असे खालीच का दाबून दिले बा, असं उभं का दिलं नाही. उभं असं वर. देवाला माहीत होतं लोक कीर्तनात नीट बसत नाही. नळ्यावर असत्यात, बसल्या जागी एकूण एकाच्या नळ्यात माती भरली असती काय, म्हणून खाली दाबून दिल्या. एवढं सुंदर त्या देवाने आपल्याला बनवलं. म्हणतात नाम तुम्हारा तारनहारा, कब तेरा दर्शन होगा. जिसकी रचना इतनी सुंदर, ओ कितना सुंदर होगा, ओ कितना सुंदर होगा. दीन दयाल दया के सागर, जग में नाम तुम्हारा है. तुम बिन मेरे बाल कृष्ण प्रभु कोई नहीं हमारा है. भव से पार उतरना हमें तो तेरा ही आना होगा. जिसकी रचना इतनी सुंदर, ओ कितना सुंदर होगा, ओ कितना सुंदर होगा. नाम तुम्हारा तारनहारा, कब तेरा दर्शन होगा. जिसकी रचना इतनी सुंदर, ओ कितना सुंदर होगा, ओ कितना सुंदर होगा. ज्याची रचना एवढी सुंदर आहे तो देव किती सुंदर असेल महाराज. गवळणी जायच्या सुंदर ते ध्यान, उभे विटेवरी करकटीवरी. बाहेर येऊन चर्चा करा, काय सुंदर मुलगा आहे, काय सुंदर मुलगा. आता एवढं सुंदर म्हणल्यावर कुणाला वाटतं जाऊन पाहावं. लयच ऐकून बापा सानप महाराजाचं नाव जाऊन पाहावं तरी एकदा काय दिवा लावतंय, काय सांगते जाऊन ऐकावं तरी असं वाटतं ना. मग गवळणी जायच्या मुलाला पाहायच्या, बाहेर येऊन चर्चा करायच्या. पोरं जायला गेले, पोरांना कोणी जाऊ दिलं नाही. पोरं रुसले, नंद बाबाकडे आले. बाबा बाबा पोरगा असून पोराला पाहायला जमत नाही. नंद बाबा म्हणले वेड्याहो, आणखी मीच वेटिंगवर आहे. बाप असून मलाच कोणी जाऊ देना. पक्ष अजून माझाच विचार करत नाहीये. आताच प्रवेश घेऊन तिकीट मागणं बरोबर नाही. अरे आताच आले मलाच जाऊ देणार, तुम्हाला कोण जाऊ देणार. भगवंत लक्ष देऊन ऐका. नंद बाबा म्हणले अरे मलाच कोणी जाऊ देणार. पोरं नंद बाबाला सांगतात, बाबा तुम्ही नाचत नाचत आज जाण कन्हैयाला घेऊन बाहेर या. पोराचं तोंड पाहायचं असलं की नाचत नाचत जावं लागत असतं. नंद बाबा म्हणले अरे 90 वर्षाचा म्हातारा, माझ्यात नाचण्यासारखं आता काय राहिलंय. नंद बाबा म्हणले नाचत नाचत आज जायला लागले की ब्राह्मण लोकांनी आलं. ब्राह्मण म्हणले बाबा पहिलं पोराचं जातकर्म संस्कार करून घ्या. बरोबर आहे ना बाबा.
जात कर्म संस्कार केल्याशिवाय मुलाचं तोंड पाहायला जमत नाही. ब्राह्मणानं पूजेला बसवलं, काल आपण पूजेला बसले ना, पूजेला बसवलं आणि स्वस्ती वाचन सुरू केलं. ओम स्वस्ती नः इंद्रो रथश्रवाः स्वस्ती नः पूषा विश्ववेदाः स्वस्ती नः ताक्षो अरिष्टनेमिः स्वस्ती नो बृहस्पतिर्दधातु. डोळ्याला पण लावा. बरोबर आहे ना, बरोबर आहे. ते बी येतं, मला फक्त टाइम नाही करायला आता. हा, स्वस्ती वाचन सुरू केलं. देवावर अक्षदा टाका, फूल टाका, तूप टाका, दही टाका, दूध टाका. नंद बाबाचं मन आता पूजेत नव्हतं. नंद बाबा सगळं उलट करत होते. दूध टाका म्हणलं की तूप, तूप टाका म्हणलं की दूध, साखर टाका म्हणलं की दही, सगळं उलट. ब्राह्मण रागवले. ओ बाबा ये क्या कर रहे हो? दूध की कह रहे, फूल की नाही, फूल की कह रहे, शक्कर की नाही, शक्कर की कह रहे, घी की नाही, आप क्या कर रहे हो? नंद बाबा म्हणले, ब्राह्मण देवता मारो मन अभी पूजा पाठ में कछुना लागे है, मारो मन तो छोरा में चलो गयो है बोले. माझं मन आता पोरग पाहिल्याशिवाय मला चैन पडणार नाही. नंद बाबा म्हटले, मी संकल्प सोडतो, तुम्ही कर्मकांड करून घ्या. 9 लाख गाई दान केल्याचा संकल्प नंद बाबानं सोडला. नाचत एक नयाला घेऊन बाहेर आले. नंद उत्सव साजरा केला. आणि लक्ष देऊन ऐका, त्या गोकुळातल्या आनंदाला पारावार राहिला नाही. बाळकृष्ण नंदा घरी आनंदल्या नर नारी, गुडिया तोरणे करती कथा गाती गाणे. बाळकृष्ण नंदा घरी आनंदल्या नर नारी, तुका म्हणे छंदे येणे मोहिले गोविंदे. बाळकृष्ण नंदा घरी आनंदल्या नर नारी, विठोबा सर्वांनी हात वर करा. 1 मिनिट सर्वांनी, महिला पुरुष जेंट्स लेडीज मेल फिमेल, बाया माणसं गडी माणसं. नाम संकीर्तन साधन पै जळत पापे 4-5 दिवसाची जन्म तृण अग्नी मेळे समरस झाले तैसे नामे केले हरी उच्चारणी अनंत पाप राशी जातील लया शिक्षण मात्रे घेता नाम विठोबाचे पर्वत जळती पापाचे ऐसा नामाचा महिमा. महाराज भगवंताच्या नामामधली ही ताकद आहे.
तुम्ही जेवून आलात का? मग इथं कशाला आलो मग? नाही, प्रसाद घ्यायचा आहे ना सर्वांना. बरं, आता प्रसाद घेतल्यावर पुन्हा जेवायचं काम नाही का? होय प्रल्हाद मामा, शेवंत संध्याकाळी जेवाच लागणार. होय साहेबराव, जेवाच लागणार आहे का नाही? उद्या सकाळी तुला कळत नाही का खाणंच लागते. मला हे ना सांगायचं, मला पुढचं सांगायचं. शरीर के लिए जैसा भोजन आवश्यक है, आत्मा के लिए वैसा भजन आवश्यक है. शरीर चालण्यासाठी जसं जेवण गरजेचं असतं तसं आत्मसुखासाठी भजन गरजेचं असतं महाराज. भजनाशिवाय आत्मसुख मिळणार नाही तुम्हाला. मग आता हे सप्ताह करायचा, आता 4-5 दिवस मी घरी राहिलो, बरोबर आहे? सोपं आहे का मी घरी राहणं 5 दिवस? कमी बुडवणूक आहे का मला? पण मग मला माहिती आहे ना, त्या पैशानं जो आनंद मिळणार नाही तो इथं थांबल्यानं मिळणार. कळतं माझं बोलणं? पैशात जो आनंद नाही तो आनंद भजनामध्ये आहे महाराज. म्हणून भजन करणं गरजेचं आहे. चांगलं भजन केलं, धन्यवाद. थोड्या वेळात देवाच्या 2-3 खोड्या पाहून आपल्या खोड्या बंद करू, बरोबर आहे? देवान आता कन्हैयाला घेऊन बाहेर येतात, नंद उत्सव साजरा करतात. वेळ कमी असल्यामुळं देवानं रांगाय सुरुवात केली, पण रांगत असतानाच खोड्या करायला सुरुवात. लहानपणी कोणी बी खोडकर असतं बरं का. तर मी काही लगेच शहाणा झालो नाही, आत्ता बी झालो का नाही काय माहिती, तुम्ही समजता तो भाग वेगळा आहे. बरं, लहानपण खोड्यातच शोभतं ना. उगं म्हाताऱ्या माणसाने पोरायवर दाब टाकायचं नाही. अय अरे आम्ही काय तुमच्यासारखे, तू का साधा होता गावात का माहित नाही तू कसा होता. लक्षात ठेव, रात्री 3 वाजेपर्यंत गप्पा मारल्या आम्ही. मग सगळ्याचा इतिहास सांगितला माझा, आहे काय? लक्षात ठेवा, लहानपणी कोणी खोडकर खोड्यातच शोभतं ना. लहानपण खोड्यातच शोभत असते. लेकरू जेवढं खोडकर असेल तेवढा घरी आनंद असतो. विठाला पोरगी एका पोराला म्हणे, मला जर 12वीला 85% मार्क पडले तर माझे पप्पा मला स्कूटी घेऊन देणार आहे. काय म्हणे? मला जर 85% मार्क पडले तर माझे पप्पा मला स्कूटी घेऊन देणार आहे. पोरग म्हणे, तू मग काय बरोबर करते? आपल्या बापान 33% ट्रॅक्टर घेऊन दिला. मग टाली सगाट आपली काय बरोबरी करणार आहे? लक्षात येतं का? लेकरं खोडकरच असतात महाराज. एका पोराला आईनं विचारलं, बाळ्या शाळेत गेलता? म्हणे हो. काय शिकवलं गुरुजीनं? ते म्हणे लिहायला शिकवलं. काय म्हणे? लिहायला शिकवलं. आई म्हणे वाचबर काय लिहायलं? ते म्हणे अजून वाचायला नाही शिकवलं. खोडकरच आहे ना महाराज. लेकर जेवढे खोडकर तेवढा आनंद. कन्हैयानं रांगत असताना खोड्या करायला सुरुवात केली. रांगत रंगणी देवानं चोरी केली, पण याचा वाच्यार्थ नाही घ्यायचा. कशाची केली हे महत्वाचं आहे. जरास आगाऊ पोरग असलं की माय म्हणते महाराज मग पोरग म्हणजे किसना असा होता. चोरी केली देवानं, पण कशाची केली? हरीने माझे हरिले चित, हरीने माझे हरिले चित, भारवित विसरले, भारवित विसरले, आता कैसी जाऊ घरा, आता कैसी जाऊ घरा. देवानं चोरलं पण काय? चित्त चोरी नंदाच्या तुका म्हणे गरुड तुझे. चित्त नसेल तर फायदा आहे का? जवळी नाही चित्त काय मांडी येले प्रेत, चित्त नाही नामी तरी ते व्यर्थ. आता कीर्तनात बसले चित्त नसंत. माणसं कीर्तनात असे बसतात का तिथून चप्पलही दिसावी महाराजही दिसावा. कधी चप्पलाकडे पाहायचं, कधी महाराजाकडे पाहायचं. चित्त नाही नामी तरी ते व्यर्थ. आणि चोरलं ते चित्त. मग काही गवळणीला चोऱ्या आवडायच्या आणि काही गवळणीला आवडायच्या नाही, असंच असतं महाराज. आता मी केलेलं कीर्तन सर्वांनाच आवडेल का?
अजिबात नाही. आवडावं असा माझा दुराग्रही नाही. काहीला आवडेल काहीला नाही आवडेल, बरोबर आहे का नाही राजू दादा? देवाचे विरोधक आहे. देव लोकाला सगळ्याला आवडत नाही, मग सोपान महाराज काय आवडणार आहे? बघा लक्षात ठेवा, काहीला आवडेल काहीला नाही आवडेल. आता देवानं चोऱ्या केलेल्या काहीला आवडायच्या आणि काही गवळणी यशोदा मातेकडे गारानं घेऊन यायच्या. यशोदे कृष्णासी सांगावे, गोकुळी राहावे का जावे, गोकुळी राहावे का जावे. अगं यशोदे, तुझ्या पोराला समजून सांग, आम्ही गोकुळात राहावं का गोकुळ सोडून जावं? यशोदा माता काय म्हणते बघा, माझ्या पोराच्या खोड्या सांगू नका माय, आपलं लेकरू खोडकर आहे. हे दुसऱ्या आईने येऊन सांगितल्यावर खरं वाटेल का? बोला बोला बोला. हां, जिला खरं वाटतं ती सावत्र असावी. आई लेकरावर एवढं प्रेम करते ना महाराज, ते आईच करू जाणं, दुसरं कोणीच करू शकत नाही. बरं हे लेकरं असे खोडीचे असतात, हे जन्माला आलेले नेमकेच दिवसभर टर झोपतात आणि रातभर रडत बसतात महाराज. हे अवघड आहे. तरी पण आई त्याला सांभाळते का नाही, आहे की नाही? जगाच्या पाठीवर सर्वात मोठं प्रेमाचं पात्र आई आहे. बाळांत या शब्दाचा अर्थ असा असतो, झालं व्यवस्थित तर बाळ, नाही तर अंत, याला म्हणतात बाळांत. जेव्हा आई मुलाला जन्म देते ना, तेव्हा आईचा सुद्धा पुनर्जन्म होत असतो. मग तिच्या पोटातून जन्म घेतल्यावर तिला खोड्या दिसतील का? ऐका, या जगाच्या पाठीवर संतोष भाऊ कोणत्याच अदालतमध्ये चुकीला माफी नाही, कोणत्याच अदालतमध्ये चुकीला माफी नाही. पण एक अदालत अशी आहे, तिथं माणसाचे सर्व गुन्हे माफ असतात, त्याला आईची अदालत म्हणतात. आईच्या अदालतमध्ये माणसाच्या कोणत्याच गुन्ह्याची शिक्षा नसते. मग बापाला किती सांगा, तुमचं पोरग जरा दैल्याच्या नादी लागलं, अर्धी बिडी, बाप म्हणतो आपलं तिकडे जाणारच नाही. जेव्हा याच्या बिंडलातल्या बिड्या कमी होतील तेव्हा याला कळतं लोक सांगतात ते खोटं नाही. लक्षात ठेवा बरं का. पण आईला कधी खरं वाटत नाही महाराज. यशोदा मातेला गारानं सांगितलं, यशोदा माता म्हणायची, बाळ सगुण गुणाचे ताणे, बाळ दिसतय गोजिरवाने, काय सांगता गाराने गे, गोकुळच्या नारी श्रीरंग माझा वेडा, याला नाही दुसरा जोडा, तुम्ही याची संगत जोडा गे, सोडा गे गोकुळच्या नारी. 5 वर्षाच माझं बाळ, माझं बाळ अंगणी खेळ खेळ, अंगणी खेळ खेळ, गोकुळच्या नारी, गोकुळच्या नारी, नाटकात घेताळ गे गोकुळच्या नारी, तुम्ही नाटकात घेताळ गे गोकुळच्या. म्हणून म्हणलं याला नाही दुसरा जोडा, काय का नाही. लक्षात ठेवा, 5 वर्षाचे माझे बाळ अंगणी खेळ. यशोदा माता म्हणे, हे बघा माझ्या पोराच्या खोड्या सांगू नका, पुराव्यासहित हजर करा, पुरावे सादर करा, पुरावे पाहिजे त्या शिक्षेला सामोरं जायला मी तयार आहे अध्यक्ष महोदय. कळलं ना तुम्हाला? विधानसभेचं ऐकायचं काय ते, पाहिजे त्या शिक्षेला सामोरं जायला मी तयार आहे. तुम्ही फक्त पोराच्या खोड्या सांगू नका, त्याला पुराव्यासहित घेऊन या. एक गावात गवळण आगाव होती, प्रत्येकच गावात एखादी आगाव गवळण असते. आता महाराज पाहिलं काय सगळ्यालाच बरं वाटतं का? काही जी तळपायच्या मस्त घालतात, काही बसल्या बसल्या खुणवतात. पाहणं डाग एका कपड्याला, तू धुवून घाल ना, तू रोज तुरीत फिरायला, त्याला आम्ही काय करा, डागाचा दुयाचा कटला त्याला आम्ही काय करा. काय म्हणता महाराज लोक, एक मला महाराज दिसता म्हणजे तुला का पोत्रा दिसायलो का? महाराजच आहे ना. महाराज लोकांना काय करायचे म्हणे, इस्त्रीचे कपडे म्हणलं आण तुझ्या घरातली गोधडीन बांध माझ्या अंगाला. का महाराजाला कपडे चांगले नको, महाराजाला गाडी नको, आहे का नाही? काही महाराज गाडीत पाहिलं जमत नाही. आमचं गाव चांगलं आहे महाराज, आमच्या गावाचं कौतुक करावं तेवढं थोडं आहे. लक्षात ठेवा बरं. आनंद आहे सगळ्याला, पण काही गावात महाराज पाहिला की जमत नाही. गाडी पाहिल्यावर महाराजाला गाड्या, तुम्ही म्हशी टेम्पून आली, महाराजाला गाडी नको. म्हशी टेम्पो मग म्हशीपेक्षा हलकट आहे का महाराज? सांगा बरं तुम्ही. महाराजाला पण जमत नाही काही लोकांना. लक्षात ठेवा, महाराज आहे काहीला आवडायचं काहीला नाही आवडायचं. यशोदा माता माझ्या पोराच्या खोड्या सांगू नका. एक गावात गवळण आगाव होती, ती म्हणे, कन्हैया गरीबाच्या घरी जाऊन काय चोऱ्या करतो, माझ्या घरी येऊन बघ. कन्हैयाला आडवं बोललेलं जमत नव्हतं बरं का. कन्हैयानं सांगितलं, पेंद्या आईचा घर नंबर लिहून घे. पेंद्या म्हणे, देवा तिचा घर नंबर माहिती आहे, तिचा मोबाईल नंबर माहिती आहे, तिचा व्हॉट्सअप नंबर माहिती आहे, तिचं फेसबुक अकाउंट माहिती आहे, इन्स्टा माहिती आहे,
टेलिग्राम माहितीये, सगळं माहितीये, काय करायचं फक्त तू सांग. लक्षात ठेवा कन्हैया, पेंद्या पुढचा लक्ष देऊन ऐका. अशा खोड्या कन्हैयानं केल्या. आणि एक दिवस घरात खोडी केली. आई घुसळण करत होती, मंथन करत होती, आणि त्या डेऱ्यात जाऊन बसले. लोणीच वर येईना महाराज, लोणीवर येईना. यशोदा मातेनं पाहिलं, किती वेळ झाला मंथन करते, लोणी का येत नाही. पाहिलं तर पोरग आत जाऊन बसलेलं. कन्हैयाला बाहेर काढलं, मांडीवर कन्हैया आईला म्हणले, आई मी काळा का झालो सांग. एखाद्या आईला जर पोरानं विचारलं काय उत्तर द्यावं, यशोदा माता म्हणते, बाळा तुझा रात्री 12ला जन्म झाला, अंधार असतो, त्या अंधाराची सावली तुझ्यावर पडली म्हणून काळा झाला. लेकराचं काय महाराज. परवा ती स्वरा 2-4 दिवसापूर्वी म्हणे, पप्पा मला ऊस द्या. तिला ऊस दिला, ती म्हणे मोडून द्या. मोडून द्याला म्हणे, आता जोडून द्या. आता काय जोडून द्या, काय म्हणतील लेकर, सांगता येतं का. काही नाही महाराज, लेकराचं सांगताच येत नाही. लक्षात ठेवा. घरात खोडी केल्याच्या नंतर माणसाला कळतं की बा खोडकर आहे. लक्ष देऊ नका. बघा, यशोदा मातेला सांगितलं, बाळा तुझा रात्री जन्म झाला म्हणून तुझ्या सावली पडली म्हणून तू काळा झाला. यशोमती मैया से बोले नंद लाला, राधा क्यों गोरी मैं क्यों काला. बोली मुस्काती मैया ललन को बताया, काली आंधी यारी आधी रात में तू आया. सावरा कन्हैया मेरा हो, सावरा कन्हैया काले नयनों वाला, इसीलिए काला. राधा क्यों गोरी मैं क्यों काला. है का नाही. लक्ष देऊ नाही का. यशोदा मातेनं पाहिलं आपलं पोरग खोडकर आहे, मग आता याला घरी ठेवायचं नाही. मग गाई चारायला रानात गेला रे माझा गोपाळ. गाई चारायला रानात गेला रे माझा जातात, तिथं खेळ खेळतात. हमामा होतो तो हुंबरी, अबग दुबग ती बग पोरा त्रिगुण खेळ मांडलेला. तिन्हीचा खेळ भगवंताने मांडला. खेळून खेळून पोरं दमले. पोरं म्हणले, देवा आता खेळण्यात मजा नाही. खांदी भार पोटी भूक, काय कीर्तनाचे सुख. खांदी भार पोटी भूक, काय खेळायचे सुख. महाराज आता उरका, भुका लागल्या. भगवंत म्हणले, भुका लागल्या ना, अगोदर आपापल्या गायी वळून आणा. चला वळू गायी, बैसू जेऊ एके ठाई. बहु केली वनवन, पाय पिटी झाला शीन. वनवन केली, आता सर्वांनी आपापल्या गायी वळून आणा. महाराज सर्व गायी वळवता येतात, पण एक गाय वळत नाही. कोणती. तू का म्हणे, तू महाराजांनी रात्री सांगितलं, राख मनेरी, मनरूपी गाय वळत नाही. असं कीर्तन ऐकलं की लोक मान आवडतात. असं वाटतं लगेच माळकरी होणारी. आणि पुन्हा मग इथून उठलं, सांगतच असते, चलतच असते, त्याचे धंदेचे नाही सांगतील तर काय खातील. मग 1.5 वर्ष कीर्तन नव्हते, आम्ही का धोत्र ऐकले. काय बोलतील लोक. एखादा कीर्तनाला चाललं म्हणतं, महाराज कुठे आज कीर्तन, आपण सांगावं या गावाला. एखादा म्हणतो कुठे द्यायचा चपका. चपका आहे का ह्यो आता, काय बोलावं काय. एखाद्याची गाडी बंद पडली, ते म्हणतं करा आता इथं इटल इटल. अवघडच आहे. नवरा बायकोचं भांडण लागलं, नवरा म्हणतो तू कीर्तन बंद कर बा. त्याला कीर्तन म्हणायचं, मग याला काय म्हणावं. अवघडच गोष्टी आहेत का नाही, या लक्षात ठेवा. बघा अवघड परिस्थिती आहे महाराज, लक्षात घ्या. तू का म्हणे, तू राख मनेरी, ही मनरूपी गाय ओळत नाही महाराज. बाकी सगळं बोलतं बरं का. पिणाऱ्या कोणत्या माणसाला वाटतं दारू वाईट नाही, सगळ्याला वाटतं वाईट. आवडतं महाराज, 4 वाजेपर्यंत वाटतं प्याचीच नाही, पण दिवस माळवायला लागला की बस मग मन आवरत नाही. मग या मनाला काय करावं लागेल, हळूहळू ढाळे ढाळे केतुलीनी एक वेळी. महाराज म्हणतात हळूहळू त्याला इकडं आण. संसारातलं मन देवाकडे आणायचं ना माय. मग संसार सोडायचा का आता. हे लेकरं बाळ हे आपण दुसऱ्याच्या पोरी करून आणल्या, मग त्या का वाऱ्यावर सोडायच्या का. काय करायचं काय, संसारातून बाहेर यायचं म्हणजे करायचं काय, काहीच नाही. संसारी असावे, पण आसोनी शरीरानं संसारात राहा, मनानं परमार्थात राहा. कळलं माझं बोलून. शरीरानं संसारात राहिलं पाहिजे, मन देवाकडं असलं पाहिजे. बघा ना, जग छोडो ना हरी बोलो, ना जग छोडो ना हरी बोलो, करम कर जिंदगानी में, रहो दुनिया में तुम सदा, जैसा कमल रहता पानी में.
पाण्यात जसं कमळ राहतं तसं संसारात राहिलं पाहिजे. संसारात कसं असलं पाहिजे माय? दह्यातल्या केशाप्रमाण. दह्यात केस पडल्यावर काढाय कष्ट लागतो का? होय माय. दह्यात केस पडल्यावर काढाय कष्ट लागतो का? धरला की लगेच बाहेर येतो. असं दह्याच्या केशाप्रमाण माणसं संसारात कसे राहतात माहिती? वाळलेल्या ज्वारीच्या भाकरीतल्या केसासारखं. केस सुटून येतो का तुटून येतो? तुटून. गुळाच्या भेलीला चिकटलेला मुंगळा तुटून येतो का सुटून येतो? तुटून येतो, पण सुटून येत नाही महाराज, लक्षात ठेवा. बरं हे लय दिवस असतं का? नवीन नवीन लग्न झालं तेवढी मजा आहे. अनुभव ये आली अंगा ते या जगा दे तसे अनुभव, म्हणजे तसे काय त्रास देत नाही बायको, पण सगळ्यांचंच आहे ना ते, सगळ्यांचंच आहे का नाही महाराज? नवीन नवीन मजा असते बघा. नवीन लग्न झाले की ती हिरवळच वेगळी असते. नवीन लग्न झालं ना, बायकोला जरी म्हणलं ना दादा कुठे गेले, ती एकदम नाही सांगत. पहिल्यानं हसती थोडी. असतील नाही तेच कुठंतरी गेली असतील. स्टँडर्ड असतं तिचं, कळतंय ना तुम्हाला? शुद्ध बोलते स्टँडर्ड. आता खेड्यातलं बोलणं शहरातलं बोलणं फरक आहे ना. शहरातली बाई पोराला रागवलीत किती रागवते, पिल्लू आगाऊपणा करू नकोस हां, आगाऊपणा. आता पुण्यात फिरतो म्हणून माहिती, आगाऊपणा करू नकोस हां. पप्पा आल्यानंतर पण असे फटके द्यायला लावेल, गोंधळ घालू नको, तुला अभ्यास करत बस. झालं तिचं बोलणं, 5 रागावणं. आणि आपली खेड्यातली बाई रागावली पिल्लू म्हणते का? पप्या पप्या म्हणे तू, पप्या बापा सगट उभा चिरीन पप्या. तिला माऊलच वेगळा असतो बघा, हे रागावणं वेगळं. मग तिला एकदम विचारलं दादा कुठे गेले की ती म्हणते असतील ना इथंच कुठेतरी गेले असतील. एकदम लाजून मुरडून हसून सांगते बघा. किती दिवस? पुन्हा त्या माणसाला विचारा, वहिनी दिसत नाही. गेली असेल कुठेतरी शेजारणीच्या घरी असेल. हां झालं 6-7 महिने, वर्षभर. आणि 1-2 वर्षांनी विचारा, दादा दिसत नाही, गेला असेल बोंबलत कुठं. आणि त्याला विचारा, वहिनी दिसत नाही, ती काय विचारून जाती का काय महाराज? ते बरे आता काय अवघड काम येते काय, लक्षात ठेवा. अशी परिस्थिती आहे बघा. मग या मनाला इकडं आणायचं जर असेल तर काय करावं लागेल महाराज? त्या वाळलेल्या भाकरीला थोडं पाणी मारावं लागेल आणि ती भाकर नरम झाली की तिला केस काढायला कष्ट लागणार नाही. तसं संसारातल्या मनाला देवाकडं आणायचं एकदम नाही येणार. एकदम येणार आहे का? होय अबू दादा, एकदम येणार आहे का? नाही. हळूहळू त्याच्यावर थोडं भक्तीचं पाणी मारा. एकदा सत्संगाचा भक्तीचा ओलावा त्या मनाला दिला की ते मन देवाकडे यायला वेळ लागणार नाही. म्हणून तुका म्हणे तू राख म्हणे, इमन रूपी गाय. एक मन म्हणतं माळ घाला, दुसरं मन म्हणतं माळ. एखाद्याला म्हणलं माळ घाला, ते म्हणतं बरं हां ऐकलं तुमचं घातली माळ. घालाचीच राहिलेली असते. ऐकलं तुमचं घातली माळ. मग बोकडे का नागराला चालणार आहेत? त्या बोकड्याचं काय होईल? बोकड्या तू सुधर. बोकड्याचं काय गेलं ते काय होईल? आपलं आपुली आपण करा सोडवण. मग हे मन ऐकत नाही, बरोबर. मग तुका म्हणे तू राख म्हणे री. देवा ही मनरूपी गाय तुम्ही वळा, बाकीच्या गायी आम्ही वळतो. भगवान सर्वांच्या गायी बासरी वाजवली. म्हणतात अधीरे से बजाना बंसी बजाने वाले, जरा धीरे से बजाना बंसी बजाने वाले, बंसी बजाने वाले, मुरली सुनाने वाले, मुरली सुनाने वाले, मुरली सुनाने सुंदर बासरी देवाने वाजवली आणि देवानं बासरी वाजून सर्वांच्या गायी एकत्र केल्या, सर्वांच्या शिदोऱ्या घेतल्या. माझी आई तैशी पाय नाही तरी घरा जाय, चुरून या माय नवनीता नावे, तुका म्हणे हरी माझे कुणी नाही घरी, नका करू दुरी मज पाय वेगळे. सर्वांच्या शिदोऱ्या घेतल्या. देवा आमच्यासारखी शिदोरी, भगवंत म्हणले माझ्यासारखी शिदोरी पाहिजे. कानोबा तुझी गोंगडी चांगली, आम्हा शिका दिली वांगुली रे. सर्वांच्या शिदोऱ्या एकत्र केल्या, खडकावर बसले. अगोदर मोठे गोपाळ, मग लहान, मग लहान, मग लहान. भगवंत सर्वांच्या मध्ये बसले. ऐका त्याचं वर्णन भागवतामध्ये शुकाचार्य एका श्लोकात करतात. बिभ्रद्वेनुम जठरपटयो सुंदरे वामे पानु मसृण गौलम तत्फलान्निंगुलेषु तिष्ठन् मध्ये सुपरि सुरदो हो हासयन् नर्म विश्वै स्वर्गे लोके मिश्री भू भुजे यज्ञ भूक बालकेली. कृष्ण भगवान की जय, गोपाल कृष्ण भगवान की जय, गोपाल कृष्ण भगवान की जय.
असा जे जेकार केला, सर्वांनी जे जेकार केला. आजीओस अमरावती काला पहावया येते, देवजळी देवजळी झाले मासे. मासे, भगवंताने काला त्यांना मिळू दिला नाही. बरं का, काला खाण्यासाठी देवाला मासे व्हावं लागलं की खरकटे हात जर या पोरांनी धुतले तर आपल्या तोंडात थोडं फार जाईल, झाकणी सोडून. थोडं तरी आपल्याला मिळेल, पण देवानं त्यांना ते मिळू दिलं नाही. लक्ष देऊन ऐका बरं का, मास व्हावं लागलं देवाला, पण काला मिळाला नाही. आज आपल्याला काला मिळतो हे भाग्य. मग काला किती वेळ केला देवाने? काहीच नाही महाराज. देवाला सुद्धा काला एकदाच करता आला, हे विशेष आहे. देव असून सुद्धा काला परत करता आला नाही. तोच काला आज आपल्याला मिळणार, हे आपलं परम भाग्य आहे. भाग्योदयेन बहुजन्म समर्जितेन सत्संग मंचरभते पुरुषो यदावय अज्ञान हेतुकृत मोहमदांधकार नाशमिदाही तदोदयते विवेक. हा अनंत जन्माच्या भाग्याचा उदय झाल्याच्या नंतर काल्याचा प्रसाद मिळतो. तुम्ही सगळे भाग्यवान आहात, तुम्ही भाग्यवान आहात म्हणून काला मिळतो महाराज. बघा इथं आलेले म्हणजे सामान्य आहे का? प्रभू तुम्ही महेशाच्या मूर्ती, तुम्ही इथं आलेले म्हणजे साक्षात देव आहात. देव कोण आहात? बोला ना. देवा काही म्हणतील कोण आहे? ते महादेव आहे, त्याचा विचार करायचा नाही, पण आले तेवढे देव आहे नक्की, लक्षात ठेवा. मग सर्वांना तो काला मिळणार आहे, आपलं परम भाग्य आहे. झालेली सेवा भगवंताच्या चरणी अर्पण करतो. आता हे गावातलं कीर्तन आहे, कमी वेळात आहे. तुम्ही यूट्यूबला टीव्हीला नेहमी मला बघतच असता, म्हणून कमी वेळात 1 तास होता माझ्याकडे. 1 तासात मला जेवढं देता येईल तेवढं. आणि फुकट कुठं ऐकतात? तुमच्या गावाला बोलवा ना, आहे का नाही? लक्षात ठेवा. नाही बोलवतातच तुम्ही बरं का. पुन्हा वेळ कमी आहे आपल्याकडं, अजून मोठा प्रसादही आहे, अजून काही सूचनाही आहेत. मग पुन्हा एकदा सर्व गावकरी मंडळींना या ठिकाणी धन्यवाद देतो. एकदा सर्व कार्यकर्त्यासाठी जोरदार टाळ्या सर्वांनी वाजवा. कार्यकर्ते म्हटलं की सगळेच आले, आता याच्यात कोणी सुटलेलं नाही, बरोबर आहे. ज्यांनी ज्यांनी जे जे काही कार्य केलेलं असेल त्या सर्वांना मी माझा माथा त्यांच्या चरणावर टेकवतो. कारण एकट्याचा नव्हे खेळ, म्हणून मेळ मेळविला जमविला. एकट्या महाराजाकडून काही होत नाही. मी म्हणतो महाराजाकडून काय होणार आहे? कीर्तन होऊ शकतं. याच्यापेक्षा महाराज काय कड्या थोड्याच घासणार आहे, बरोबर आहे का नाही? मग हे कामं सगळी मंडळी करतात, म्हणून या गावाची शान आहे, बरोबर आहे. आणि महाराज मला इथं जन्म मिळाला, मी भाग्यवान आहे. वेलतुऱ्यात जन्म मिळाला, काहीतरी माझं पुण्य असावं. आणि एवढ्या माणसांच्या प्रेमात मला सगळे लाडानं जपतात, मला याच्यात खूप आनंद आहे. महाराज गावातला महाराज म्हणलं की सहसा लोकांना माहिती आहे की तेवढं जपल्या जात नाही. पण संतोष भाऊ तुम्ही नव्हती, हारांनी बुजवून टाकलं होतं पोरांनी. महाराज हे प्रेम आहे, बरोबर आहे का नाही? हे सर्वांच्या नशिबात नाही. बरं तुमचं प्रेम आहे तर मी राहतो बी तसा, हे बी महत्त्वाचं आहे. नाही तर मी जर एकल खोरा असतो, हेकाडा असतो, अरे मरू द्या द्यायला तिकडे, आहे का नाही? असं बी झालं असतं ना. पण मलाही आनंद आहे. पोरं काल दिंडीत मला त्या बँडवर म्हणले तुम्ही थोडं नाचा, नाचलो थोडं, मग काय, बरोबर आहे का? आणि म्हणजे देवाचेच होतं, त्याच्यात काही गाणी नव्हती लागलेली. ते यूट्यूब आहे ना, नाही तर दिसन त्याच्यात, आहे का नाही? म्हणून आनंद आहे. त्यांच्यात थोडं गेले की ते आपल्यात येणार ना महाराज. गावगाव भजने कमी केली असतील तर डंगराईनं म्हातारे. एखादं पोरग येत आहे, टाळ घेत आहे, टाण टाण टाण, ते म्हातारा म्हणते ठेवले, ते म्हणतो तू टाळ आणि तू सप्ता राय तिकडे. ते इकडे महाराजाकडे पाहत नाही, पुन्हा टाळाकडे पाहत नाही. येऊ द्या येऊ द्या, पहिल्यांदा आलं की त्याला थोडं सांगा. आता हे आले जवळ घेतले तर येतात ना. मग अरे प्रेमानं रांचं पाखरू जवळ येत, बरोबर आहे. पुण्या गावाचं पाहुणे आले तिथं, विठाला विठाला कोणत्या गावचे पाहुणे आलेत महाराज. प्रेमानं काय बी होतं ना, मला सांगा बरं. प्रेमानं जग जिंकता येतं महाराज. मला सांगा प्रेमानं काय होत नाही? अरे प्रेमानं आमचं गाव बिनविरोध झालं. आणि काही महाराज म्हणले, आमचे पुरुषोत्तम पाटील म्हटले की महाराजांना अजिबात नाही, सगळ्यांनी सहकार्य केलं महाराज. या गावातला एक सुद्धा माणूस नसेल का त्याचं सहकार्य नाही. अरे एकान जरी नसतं, होय प्रल्हाद दादा, एकान जरी काही केलं असतं तर होतं का? काहीच नाही महाराज. सगळ्यांना वाटलं की आपण एकत्रित राहिलं पाहिजे. भरत महाराज, संतोष भाऊ, हे सगळे बौद्ध समाजाची मंडळी कीर्तनात पुढे बसलेली. अजून काय पावती पाहिजे हो? आणि संत होऊन गेले. चोखा मेळा बंका जातीचे महार, त्याशी सर्वेश्वर ऐक्य करी. चोखा मेळाला महाराज पांडुरंगाचं दर्शन घेण्याच्या अगोदर चोखा मेळ्याचं दर्शन घ्यावं लागतं, आणि मग नामदेव पायरीचं दर्शन, आणि मग पांडुरंगाला. बरोबर आहे ना बाबा? ही संप्रदायाची शिकवण आहे. आणि काला यालाच म्हणतात महाराज.
इथं गावातला एकही माणूस असा नाही, एकही जातीचा नाही, एकही धर्माचा नाही की त्यानं सप्ताहाला मदत केली. पण तुम्हाला अशी विनंती आहे, जशी कीर्तनात आलात सगळ्यांनी भोजनाला प्रसादाला यायचं बरं का, सगळ्यांनी यायचं, गावातल्या सर्वांना. ही कमिटीची तुम्हाला सर्वांना विनंती आहे. म्हणून एकच सांगेन दादा, हे प्रेम आहे सर्वांचं आणि या प्रेमानं या ठिकाणी आहे. आणि प्रेम आहे म्हणूनच थांबायला वाटतं ना. बघा बरं का, प्रेम असेल तर जेवण होतं आणि प्रेम असेल तर भजन होतं. बघा, कथा एक तो घड़ी से होती है, कथा एक तो घड़ी से होती है, नहीं तो हृदय के कड़ी से होती है. एक तर घडीन होईल नाही तर हृदयाच्या कडीन होईल, प्रेमान होईल महाराज. म्हणून घड़ी ठीक करने वाले बहुत है, घड़ी ठीक करने वाले बहुत है, लेकिन समय सिर्फ परमात्मा ही ठीक कर सकता है. वेळ जर बरोबर करायची असेल ना, फक्त देवालाच विनंती करावं लागते महाराज. मग देवाला विनंती करा, बाबा 2 लाटा येऊन गेल्या, आता तिसरीचं काय पाहू देऊ नको, देवराया अंत आता पाहू, प्राण हा सर्वथा जाऊ पाहिजे. मला एक काल चालता चालता म्हणे, महाराज कोरोना वाढायला लागला. म्हणलं 1.5 वर्षाचं झालं, ते लहान कसं मोठं होणार. आताशी तिसरीत गेला, आता का ग्रॅज्युएशन करतं का PhD करतं का 12वी करतं, त्याचं त्याला माहिती. मला हा त्याचं त्याला माहिती आहे ना. आता आपल्याला काय करणार आहे आपण, पहिलं बैलाला लावायचे बा मुसके, तर माणसाला लावावं लागायले. पहिलं शिकल्यानंतर म्हणायचे सत्य शिकला, आता म्हणतात उठतापासून ओठ ओठ ओठ. अवघडच झालं का नाही. पहिलं ट्रकच्या मागे लायचे सुरक्षित अंतर ठेवा, आता सोशल डिस्टन्स, 2 गज की दूरी, मास्क काही जरुरी. भाई और बहिणो, कदर आलाय बाबा त्याचा, जगू दे. अवघडच झालं काय नाही, कंटाळा आला का नाही त्याचा. किती दिवस करायचं. पण असं आहे का नाही, ह्या चायनाच्या सगळ्या गोष्टी डुप्लिकेट आहे. चायना मॉडेल म्हणजे चाललं तर चाललं, नाही तर बंद पडलं. पण हा रोगच कसा ओरिजिनल पाठवला काय माहिती बाबा. मी तर म्हणतो मास्क लावून लावून जोपर्यंत नाक चीन सारखं चेपट होत नाही तोपर्यंत हे काय जात नाही. पण कोरोनाने एक चांगलं केलं भरत महाराज, बायकुल कळायचं बंद झालं, वास दारूचा येतो का सॅनिटायझरचा येतो. तेवढा कार्यक्रम कोरोनाचा, किती पिऊन आला ते माझं औषध लावलंय, तेवढा कार्यक्रम कोरोनानं चांगला केला. बघा, काही गोष्टी कोरोनात माणसाला चांगल्या शिकता आल्या. काय फायदा केला कोरोनानं. ज्याला कधीच परिवाराला वेळ देता येत नव्हता, त्याला परिवाराला वेळ देता आला कोरोनामुळं. वेळेवर जेवण मिळालं कोरोनामुळं, पाहिजे तेवढी झोप मिळाली कोरोनामुळं, 8-10 महिन्याचं राशन फुकट कोरोनामुळं, बिना परीक्षेचे पोरं पास, कशामुळं, कोरोनामुळं. बरोबर आहे का नाही. एखाद्याच्या पोरीचं लग्न करायचं, 1 एकर इकायची वेळ होती, ते पैसे वाचली, कशामुळं, कोरोनामुळं. एखाद्याच्या पोरीला 10-20 हजाराचं भांडं गिफ्ट द्यायचं, ते पैसे वाचले, कशामुळं, कोरोनामुळं. लग्नात जी टाकाटाकी असते त्याची पक्की जिरली, कशामुळं, कोरोनामुळं. चान्सच नाही भेटला ना. जी वरमाय म्हणायची मला कुलडाई नाही पापड नाही, तिचा घरीच पापड झाला, ती धटका आणायचं कामच आहे नाही. माया पुढे आरती नाही, मी जेवतच नाही, तू येऊच नको, तो कामच नाही काही. आत वाळणी नाही बाहेर वाळणी, मामा 0 फाट्यावर मी आलो, आर तो काम नाही, थांब तिकडं, उरकलं इकडं. 4 वाजता दांगडू सुरू व्हायचा, मलाच लक्षात ठेवा. हे कळलं, कमी माणसात लग्न होऊ शकतं कळलं कोरोनामुळं, कमी खर्चात लग्न होऊ शकतं कळलं कोरोनामुळं, बिना पत्रिकेचं लग्न होऊ शकतं कळलं कोरोनामुळं, बिना मुळवाटीचं लग्न होऊ शकतं कळलं कोरोनामुळं, बिना मंडपाचं लग्न होऊ शकतं कळलं कोरोनामुळं, बिना बँडचं लग्न होऊ शकतं कळलं कोरोनामुळं, बिना घोड्याचं लग्न होऊ शकतं, बिना घोड्याचं लग्न होऊ शकतं कळलं कोरोनामुळं. हवेतल्या लोकाला जमिनीवर आणलं कोरोनाने. म्हणजे मुंबई पुण्याला साहेब होतं प्रकाशराव, पहिल्या लॉकडाऊनला गावात आलं, त्याला वाटलं आपल्याला गावात जायला कोण आडवते, गावातलं फाटके म्हणजे 14 दिवस वावरात. साहेब असाल पुण्याचं, इथं जमत नाही ते महाराज, जमलंच नाही. लक्षात ठेवा, ही कोरोनानं कळून दिलं आपल्याला. लक्षात येते का माझं बोलणं. 8 दिवसाला आजारी पडणाराचा दवाखाना बंद झाला. हे मथारी कोथारी आजारी पडायचे का 8 दिवसाला बंद झाले. संतोषराव ते माय बा तुम्ही आजारी पडे, आता बरं वाटत, त्याला माहीत दवाखान्यात नाव काढलं, 14 दिवस कोंडून ठेवतात. हे दवाखाना बंद झाला. घरच्या अन्नाची किंमत कळाली कोरोनामुळं, आपल्या माणसाची किंमत कळाली कोरोनामुळं. ऐका, या जगातल्या सगळ्या नोकऱ्या, सगळे व्यवसाय बंद पडू शकतात, परमनंट नोकरी फक्त शेतकऱ्याचीच राहते, याची जाणीव करून दिली. अरे BMW, ऑडी, जॅग्वार, रेंज रोवर, कॅडलिक सगळ्या कार धुळखात पडलेल्या होत्या. रस्त्यावर एकच ऑडी होती, बैलगाडी आणि गाडी, हीच ऑडी, कोणतीच ऑडी रस्त्यावर नव्हती. लक्षात ठेवा, ही जाणीव करून दिली असेल तर कोरोनानं करून दिली महाराज. सगळं थांबलं तर चालेल, पण शेतकरी थांबला तर जग उपवाशी मरल, याची जाणीव कोरोनाने आपल्याला करून दिली. आता या कोरोनावर लस आली. लस घेतली का सगळ्यांनी? सर्वांनी घ्या. आणि आली आपल्या गावात तर पहिल्यांदा गावातल्या काड्या करणाऱ्यांना द्या.
म्हणजे ते मेले तर गाव सुरक्षित आणि वाचले तर लस सुरक्षित. याच्यापेक्षा वेगळं काय करता येणार आहे महाराज, लक्षात ठेवा. पण एकच सांगेल जाता जाता, विनोदाचा भाग सोडा, सर्वांनी लस घ्या. लस घेतल्याच्या नंतर काय होईल, कोरोना जरी झाला तर त्याचा त्रास कमी होईल. काही म्हणतील मग आता एवढ्या मंत्र्यांनी लस घेतल्या मग त्यांना का झाला पण त्रास होत नाही. त्याची जी शक्ती आहे तेवढी त्या लसीमुळं कमी होत असते. म्हणून सर्वांनी लस घ्या अशी तुम्हाला विनंती आहे. पण ती लस घेत असताना हरिनामाची लस घ्यायला सुद्धा विसरू नका. डॉक्टर म्हणतात, धन्यवाद, डॉक्टर म्हणतात प्रयत्न करणं आमचं कर्तव्य आहे, पण शेवटी कुणाची इच्छा, देवाची इच्छा. मग देवाने आपल्याला वाचवलं, 2 लाटा गेल्या, 3री लाट अशीच जावो, आपल्यावर त्याची काही बला येऊ नये. महाराज गावातल्या प्रत्येक माणसाला उत्तम आरोग्य मिळावं, आयुष्य मिळावं, माझ्या जीवनातला एक दिवस कमी व्हावा आणि आपलं आयुष्य वाढावं, एवढीच देवाच्या चरणी मी प्रार्थना करतो. याच्यापेक्षा काहीच करू शकत नाही बघा. मी प्रार्थनाच करू शकतो आणि आपण सुद्धा देवाकडं प्रार्थनाच करू शकतो. सर्वांनी प्रेमानं जागा, प्रेमानं वागा. बस आपल्यापासून होणारं दुःख बघा, आपण कुणाचं दुःख थांबवू शकत नाही, पण आपल्यापासून होणारं दुःख नक्की थांबवू शकतो. तेवढं थांबवा. पवित्र तुळशीची माळ गळ्यामध्ये घाला. व्यसनापासून दूर राहा. जेवढे व्यसनानं उद्ध्वस्त केले तेवढे कशाने केले नाही. व्यसनापासून दूर राहा. देशाबद्दल, धर्माबद्दल स्वाभिमान बाळगा. व्यसनापासून दूर राहा आणि लेकरावर चांगले संस्कार टाका. वेलतुऱ्यातल्या लेकरांना ते सांगायचं काम नाही महाराज. मी तर म्हणतो माणसापेक्षा बी पोरं सुंदर आहेत, माणसापेक्षाही पोरं सुंदर आहेत. पोरं का सुंदर आहेत? माणसं सुंदर आहेत म्हणून पोरं सुंदर आहेत. लक्षात ठेवा, पोरं सुंदर आहेत महाराज. म्हणून एकच आहे, भूक लागली एवढी खाणं प्रकृती आहे, भूक लागली याच्यापेक्षा जास्त खाणं विकृती आहे. पण आपल्याला भूक असताना आपल्या ताटातली अर्धी भाकर दुसऱ्याला खाऊ घालणं ही महाराष्ट्राची संस्कृती आहे. आपण आपल्या संस्कृतीला जपत चला. भारत हा संस्कृती प्रधान देश आहे महाराज. एक मला म्हणे महाराज तुम्हाला माहिती आहे का, एकट्या छोट्याशा लंडन शहरात विदेशात 500 सिनेमा थिएटर आहेत. विदेशात एका छोट्या लंडन शहरात 500 सिनेमा थिएटर आहेत. त्याला म्हणलं दादा मला कौतुक नको सांगू. विदेशामध्ये एका छोट्या लंडन शहरात जर 500 सिनेमा थिएटर असतील तर भारतामध्ये एका छोट्याशा वृंदावन गावात 5000 मंदिरं आहेत. हा भारताचा इतिहास. भोगवादी देश की तुलना भक्तिवादी देश से नहीं हो सकती है. वासनावादी देश की तुलना उपासनावादी देश से नहीं हो सकती है. आपण भोगवादी देशात नाही महाराज, आपण भक्तिवादी देशात आहोत. आपण वासनावादी देशात नाही, आपण उपासनावादी देशात आहोत. ज्याला आपण व्यभिचार म्हणतो ती विदेशातली राजूदादा हॉबी आहे, छंद आहे. मग आपल्या देशाची बरोबरी अशा देशात होणार आहे का? होणारच नाही. म्हणून एकच सांगेल, आपण आपल्या धर्माबद्दल, देशाबद्दल जागर राहा. मी या देशाचा आहे, जातीत वाटू नका. वंजारी, मराठी, कोळी, साळी, धनगर, भिल्ला, हटकर, राजपूत या जातीत वाटू नका. आपण या भारताचे आहोत, भारतीय आहोत असा स्वाभिमान जीवनामध्ये ठेवा. पुन्हा एकदा बोलण्यासारखं खूप आहे. घड्याळ रुक नाही रहा आहे. तुम्हालाही ऐका वाटतं, मलाही बोला वाटतं. पण पुन्हा तिकडचे स्वयंपाके म्हणतील कळत नव्हतं का तू एवढा, असं कोणी म्हणत नाही. पण मॅस आपला राजीनामा मागायच्या आत आपण घेऊन हजर असलं पाहिजे महाराज. हे शहाणपणाचं लक्षण असतं. म्हणून पावसान बदबद पडाव, संतोष भाऊ उघडून जाओ, जड लावू. 12 वाजले तरी काय म्हणतात तुकाराम महाराज, जेवण राहिलेत उरक म्हणतात, बाकी काही म्हणत नाही. म्हणून वेळेच्या आत थांबणं बरं आहे. पुन्हा एकदा सर्व गावकऱ्यांना मी धन्यवाद देतो. बोलण्याच्या ओघात एखादा चुकीचा शब्द गेला असेल, अनावधानाने कुणाचं अंतकरण दुखला असेल तर तुमचंच लेकरू समजून माफ करा बरं का. कारण बोलता बोलता एखादा शब्द अनावधानाने जाऊ दिला नाही मी, फक्त गेला जर असेल तर माफ करा. ज्याला 4 पोरं असतील त्यांना समजायचं आपल्या 3ऱ्याचं चुकलं, ज्याला 3 असतील त्यांना समजायचं दुसऱ्याचं चुकलं, ज्याला 2 असतील त्यांना समजायचं पहिल्याचं चुकलं, ज्याला 1 असेल, 1 तर लाडकंच असतं, त्यांना समजायचं आपल्याच पोरात चुकलं. ज्याला काहीच नसेल त्यांना मला दत्त घ्या, टेन्शन घ्यायचं काम. पुन्हा एकदा सर्वांना धन्यवाद. आणि या ठिकाणी वाणीला विराम. ज्ञानेश्वर समस्त ग्रामस्थ मंडळी, वेलतुरा, तालुका सेनगाव, जिल्हा हिंगोली.